नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अविनाश वासंती आत्माराम निकम, उपशिक्षक आप्पासाहेब PS पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पहिल्या धड्याच्या संदर्भामध्ये अभ्यास केलेला आहे. त्या संदर्भामध्ये आज आपण जो दुसरा पाठ अभ्यास करणार आहेत त्यामध्ये इतिहास लेखन भारतीय परंपरा. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची आपण मागच्या पाठामध्ये ओळख बघितलेली आहे. तर या पाठामध्ये आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेचा अभ्यास करणार आहोत. प्राचीन काळातील इतिहास लेखन हे पूर्वजांचा पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यांतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. पण हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखन कला इसवी सनाच्या पूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते. परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजून यश मिळालेले नाही. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे. त्याची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून होते. सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभावर कोरलेले आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूंची नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट इत्यादी कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. यामधून ऐतिहासिक महत्त्वाची माहिती मिळते. सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजांचा काळ, वंशावळ, राजविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आणि तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यासारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते. बघा विद्यार्थी मित्रांनो, सम्राट अशोकाचा काळच्या आधी भारतामध्ये जी सगळ्यात जुनी नागर संस्कृती आहे ती जुनी नागर संस्कृती आणि जागतिक लेवलवर जिचं नाव आहे तिला इंडस व्हॅलीमधली हडप्पा आणि मोहेंजोदडो ही नागर संस्कृती आहे. ही नागर संस्कृती का म्हणतात? कारण इथे आपण चित्रामध्ये बघत असाल जे हडप्पा येथील नागर संस्कृती चित्र आहे. इथे सुव्यवस्थित रस्ते आपल्याला तयार झालेले दिसत असतील. हे रस्ते आहेत. त्याचप्रमाणे ही गटार आहे आणि अतिशय सुंदर अशा भिंती या विटांच्या बांधलेल्या आहेत. त्याचप्रमाणे इथे जे घरं बसलेले आहेत हे सगळे घरं हे अतिशय सुव्यवस्थित, जसं कुठल्या शहरामध्ये नवीन कॉलनी करून बनवलेल्या वसवलेल्या नगरांचं एक प्रचिती आपल्याला हजारो वर्षापूर्वी, 5000 वर्षापूर्वीच्या या नागर संस्कृतीमध्ये बघायला मिळते. दुसरी वैशिष्ट्य या नागर संस्कृतीचं हे होतं की या नागर संस्कृतीमध्ये जी संस्कृती बसलेली होती ती पाण्याच्या आजूबाजूला बसलेली होती. रावी आणि सतलज नदीच्या आजूबाजूला ही संस्कृती बसलेली होती. त्यापैकी हडप्पा ही आणि मोहेंजोदडो हा पाकिस्तानमध्ये आपल्या काही भाग गेल्यामुळे ती संस्कृती आजही तिथे त्याच पद्धतीने जतन केलेली आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, आता या नगरीची किंवा या संस्कृतीची एक बोलीभाषा होती आणि बोलीभाषेच्या सोबत एक लिखित भाषा होती. आता लिखित भाषा कोणती होती? तर ती सांकेतिक होती. लिपी नव्हती, सांकेतिक होती. ती सांकेतिक कशी? तर प्रश्नांच्या चिन्हांच्या आधारे ती सांकेतिक भाषा बोलल्या जात होती. आता याच्यामध्ये ही जी संस्कृती आहे ही 3 विभागामध्ये विभागलेली होती. पहिला विभाग ग्रामस्थ लोकांसाठी, दुसरा विभाग व्यापारासाठी आणि जो उंचावर हा विभाग दिसत आहे तो राजाच्या राहण्याच्या किंवा राजपरिवारातील लोकांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी. आता या संस्कृतीची
एक मुद्रा आपल्याला इथे सापडते. आता आपल्या डोळ्यासमोर ही मुद्रा बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ही मुद्रा कशाची आहे, तर वृषकाची आहे, म्हणजे बैलाची आहे. आणि त्याच्यावरती नाव लिपीच्या माध्यमातून, चिन्हांच्या माध्यमातून कोरलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे नाव जे कोरलेलं आहे ती हडप्पा आणि मोहेंजोदडो कालीन लिपी आहे. काय आहे? लिपी आहे. आणि ही लिपी या बैलाच्या, आता बैल म्हटलं की कशाचं प्रतीक आहे, तर बैल हे कृषी प्रधान किंवा कृषीचं प्रतीक आहे. आता कृषी म्हणजे काय, तर शेती. तर शेतीचं, शेतकरी लोकांचं प्रतीक हे बैल आहे. आणि मग हडप्पा आणि मोहेंजोदारो ही नागर संस्कृती ही कृषी प्रधान संस्कृतीचं प्रतीक असलेलं बैल हे त्याच्या मुद्रेमध्ये दिसतं. पुढची एक मुद्रा आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो. आता ही जी मुद्रा आहे, ही मुद्रा आपल्याला बघितल्यानंतर लक्षात येतं की इथे एक व्यक्ती बसलेला आहे आणि त्याच्यावरती काहीतरी तिथे लिहिलेलं आहे चिन्हांच्या माध्यमातून. आता हे चिन्ह जर आपण फिरवलं तर या चिन्हामध्ये आपल्याला मासाच्या आकाराचं पण एक चिन्ह तिथे दिसतं. आणि या बसलेल्या मुद्रेच्या व्यक्तीचं नाव आहे हे वरती कोरलेलं, त्याचं नाव आहे पशुपतीनाथ. हा पशुपतीनाथ म्हणजे काय? पशु म्हणजे सर्व प्राणी, पतीनाथ, पती म्हणजे त्यांचा रक्षण करता, आणि जो या प्राण्यांचं किंवा त्या नगरातील लोकांचं रक्षण करणारा होता त्याला पशुपतीनाथ असं म्हटलेलं आहे. याच्यानंतर एक मुद्रा आहे इथे एक सिंगा. या एक सिंगाची इथे एक मुद्रा दिलेली आहे. त्या काळी एक सिंगा नावाचा एक प्राणी उपलब्ध होता. त्याच्यानंतर ही हडप्पाकालीन एक लिपी दिलेली आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे चिन्ह अंकित केलेले आहे. आता या प्रत्येक चिन्हाचा एक अर्थ निघतो. याच्यामध्ये स्वस्तिकचं आपण चिन्ह बघतो, हे झाडांचं एक चिन्ह दिसतं आहे. त्याच्यानंतर एक हत्याराचं चिन्ह दिसतं आहे. तर हे वेगवेगळे चिन्ह, हे प्रत्येक चिन्हातून एक बोली भाषा चा अर्थ निघतो आणि या चिन्हांच्या माध्यमातून त्या काळामध्ये लिखाण काम होत असे. आता काही ओरिजिनल, जो मौर्य सम्राट चक्रवर्ती सम्राट अशोक होता त्याने लिपीचा शोध लावला आणि त्याच्या नावाने त्याने ज्या लिपीचं प्रचलन केलं त्याला अशोक लिपी किंवा धम्मलिपी असं सुद्धा म्हणतात. की काही शिलालेखांमध्ये सम्राट अशोकांनी हे जे असे कोरलेले दगडाचे शिलालेख आहे जे जवळपास 2000 वर्षांपासून ते आजही शाबूत आहेत, त्याच्यावर अशा लिप्या कोरलेल्या आहेत. ह्या लिपीला अशोक लिपी किंवा धम्मलिपी असं म्हणतात. आता ही लिपी वाचण्यामध्ये बऱ्याच लोकांना यश आलेलं आहे आणि या लिपीचा वाचण्याचा जो पद्धत आहे ती आपल्याच देवनागरी लिपी पद्धतीच्या प्रमाणे ती लिपी आहे. आणि ही अशोक लिपी किंवा धम्मलिपी ही लिपी या दगडावर कोरून ठेवली आहे. का कोरून ठेवली आहे, तर दगड हा हजारो वर्ष टिकतो. आता या शिलालेखाची अंदाजे, या शिलालेखाचं वय अंदाजे 1800 ते 2000 वर्ष अंदाजे याचं वय आहे आणि आजही ते टिकून, या क्षणाला सुद्धा ते टिकून आहे. आणि याच्यावरून मग तत्कालीन त्या काळातील इतिहास आपल्याला वाचायला समजतो की त्या काळामध्ये कोणत्या राजांचा काळ होता, वंशावळ कोणती होती, राज्य विस्तार कसा होता, तत्कालीन शासन व्यवस्था कशी होती, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी काय घडल्या होत्या, सामाजिक रचना कशी होती, हवामान किंवा दुष्काळ कसा होता, अशा इतर महत्त्वाच्या बाबींचा आपल्याला अभ्यास करायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, पाश्चात्य संस्कृतीमध्ये जे इतिहास लेखनाचं काम काही इंग्रज अधिकाऱ्यांनी केलं तेच काम भारतामध्ये सुद्धा झालेलं आपल्याला मिळतं. आता मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन याच्यामध्ये इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्लन याने लिहिलेला
राजत रंगिनी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसं असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचं नाते सांगतो. याच्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून हा ग्रंथ रचला आहे, असा उल्लेख कल्हाने केला आहे. आता काही मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांनी त्यांच्या इतिहासकारांनी त्याच्यापैकी जियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. त्याने तारिख ए फिरुजशाही या त्याच्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे आणि त्याच्यातून बरेच राज्याचे दोषाचे चुकीचे धोरणांचे चिकित्सा विवेचन त्यानेही करायला हवे असं त्याने लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर बर्बर्नीच्या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती विस्तारलेली दिसते. आता मुघल बादशाहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनाच्या वैशिष्ट्यामध्ये त्यांची स्तुती, त्यांच्याबद्दलची निष्ठा, त्यांच्याबद्दलचे विविध पैलू या गोष्टींची माहिती आपल्याला मिळालेली दिसते. त्याचबरोबर मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुझुक-ई-बाबरी मध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धाचे वर्णन आहेत. त्याच्या बरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांचे आणि शहरांची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पती सृष्टी यांची बारकाईने केलेले निरीक्षणसुद्धा समावेश आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तत्कालीन इतिहास भारतीय परंपरेचा जो रचना आहे त्याच्यामध्ये जे त्या काळातील इतिहासाच्या नोंदी आणि नंतरच्या काळातील लिहिलेल्या गेलेल्या काही प्रवास वर्णने, डायऱ्या यांचं शोध कशा पद्धतीने लागला तर ते आपण या संदर्भात आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आठवतच असेल की 16 एप्रिल 1853ला पहिली भारतामध्ये रेल्वे धावली. जरा एक मिनटं विचार करा आणि सांगा, मनातल्या मनात विचार करून सांगा की भारतातली पहिली ट्रेन कुठून ते कुठपर्यंत धावली. आता मी तारीख सांगून दिली आहे आपल्याला की 16 एप्रिल 1853ला पहिली रेल्वे धावली आणि ती रेल्वे धावली ठाणे ते बोरीबंदर, म्हणजे ठाणे ते आजचं छत्रपती शिवाजी टर्मिनस इथपर्यंत ती पहिली रेल्वे धावली. मग हे रेल्वे रूळ खोदण्याचं काम सुरू असताना तीच पाकिस्तान साईडला लाहोरकडे ती रेल्वे खोदत असताना तिथे हडप्पा आणि मोहेंजोदारो या नागर संस्कृतीचं खोदकामामध्ये अवशेष सापडले आणि त्यावेळेस अलेक्झांडर कनिंघम नावाचा एक व्हॉइसरॉय होता, लॉर्ड व्हॉइसरॉय, आणि जॉन मार्शल या दोन लोकांची नियुक्ती आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळामध्ये या दोन लोकांची नियुक्ती करण्यात आली. 20व्या शतकाच्या ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंघम देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. पुढे जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत किंवा त्याहून पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झाले. आता लॉर्ड अलेक्झांडर कनिंघम आणि जॉन मार्शल या दोन लोकांची ब्रिटिश इंडियाने नियुक्ती केली. भारतात अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासाचा संदर्भ लेखन केलेले आहे. त्या लेखनावर ब्रिटिश वसाहतीवादी धोरणांचा प्रभाव असलेला दिसतो. जेम्स मेन याने लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथामध्ये 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ होता. त्याच्यात त्याने वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. आता विद्यार्थी मित्रांनो, द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते 1811 ते 1827. त्यांनी तो लिहून ठेवला. त्याच्यामध्ये भारतातील ज्या तत्कालीन परिस्थिती होती त्या तत्कालीन परिस्थितीच्या
बाबतीमध्ये त्यांनी लिहून ठेवलं. त्याच्यानंतर ग्रँड डफ नावाचे एक महत्त्वाचा एक अधिकारी होता, ज्याने द हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला आहे. द हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आई जिजाऊ, शहाजीराजे यांच्या संदर्भामध्ये, म्हणजे जो मराठीशाही होती आपली, त्या मराठीशाहीच्या बाबतीमध्ये आपल्याला बरीच माहिती मिळते. डफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने यांनी आणि विकास राजवाडे यांनी 19व्या शतकातून दाखवून दिल्या. आता भारतीय इतिहासाच्या या लिखाणामध्ये प्रामुख्याने विलियम जोन्स, फ्रेडरिक मॅक्स म्युलर इत्यादी लेखक होते की त्यांनी ऋग्वेद असेल, त्याच्यानंतर प्राचीन इतिहास असेल, या सगळ्या साहित्याचा संदर्भ जमा करून द सिक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केले. ते 6 खंडामध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला होता. अलीकडच्या काळामध्ये प्राच्यविद्यावंत लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सईद या विद्वानाने केले. आता या संदर्भामध्ये भारतीय पुरातत्व जेव्हा भारतामध्ये सापडलं, तर विका राजवाडे यांनी भाषाशास्त्र, उत्पत्ती, व्याकरण, इतिहास लेखन या वेगवेगळ्या विषयांवर मूलभूत संशोधन केलं आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहे. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन, केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी कटकारस्थाने आणि युद्धे यांची हकीकत नव्हेत, असे त्यांचे मत होते. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. आता विका राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले होते. ते आजही चालू आहे. त्याच्यानंतर इथे विदा सावरकर यांनी लिहिलेलं द इंडिपेंडन्स ऑफ द इंडिपेंडन्स 1857 चे स्वातंत्र्य संग्राम या पुस्तकाचे विशिष्ट महत्त्व आहे. कारण त्या काळातील जो युद्धतंत्र इंग्रजांच्या विरुद्धमध्ये उठवलेला बंड याचं प्रतिपादन त्यांनी त्या स्वातंत्र्य समरमध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्यातील काळातील इतिहास लेखन याच्यावर स्वातंत्र्याच्या अगोदर जे लिखाण केलं गेलेलं आहे त्या लिखाणामध्ये मार्क्सवादी इतिहास दामोदर कोसंबी, त्याच्यानंतर कॉम्रेड श्रीपाद अमूल डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादी यांचं योगदान आपल्याला दिसतं. डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांचे प्रीमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या उदाहरणात आहे. आता वंचितांचा सबाल्टर्न इतिहास. वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेत झाली असली असे म्हणता येईल, परंतु ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनियो ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञानाचे स्थान महत्त्वाचे आहे. आता वंचितांचा इतिहास, वंचित शोषित जे लोक आहेत त्या वंचित शोषित लोकांचा इतिहास लिहिण्याचं प्रामुख्याने जे सगळं श्रेय जातं, म्हणजे खऱ्या अर्थाने या भारतामध्ये जो उपेक्षित समाज होता, ज्या उपेक्षित समाजामध्ये SC म्हणजे शेड्यूल कास्ट, ST म्हणजे शेड्यूल ट्राईब, OBC आणि कुणबी. OBC म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास, कुणबी आणि SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास. तर हे सगळे शोषित म्हणजे बहुजन लोक आहेत. या बहुजनांच्या इतिहासाचा उलगडा करण्याचं कारण जो इथल्या धर्मव्यवस्थेमध्ये जे 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, तर जो शूद्र वर्ग आहे हा शूद्र वर्ग
लोकसंख्येमध्ये 100पैकी 85% आणि 85%पेक्षा जास्त आहे. पण तो या भारतामध्ये शोषित वंचित होता, अधिकार वंचित होता. त्याला शिकण्याचा, लिहिण्याचा, बोलण्याचा, चालण्याचा, धर्मस्वातंत्र्याचा, संस्कृती स्वातंत्र्याचा कुठलाही अधिकार किंवा आर्थिक स्वातंत्र्याचा कुठलाही अधिकार नव्हता. कारण तो अधिकार वंचित केलेला तो समाज होता. आणि त्याचंच कारण सांगून छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा राजर्षी शाहू महाराज असतील, या लोकांचा राज्याभिषेक न करण्याचं किंवा त्यांना तो मान न देण्याचा एक इतिहास आपण सुद्धा अनुभवलेला 7वी-8वीमध्ये अनुभवलेला आहे. तर शोषित वंचित समाजाचा, शेतकऱ्याचा जो इतिहास लिहिण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून आपल्याला दिसतो. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्रादी शूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवलेला आहे. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र यांच्याकडे होणाऱ्या शोषणाचे लक्ष त्यांनी लिखित स्वरूपामध्ये पुराव्यानिशी मांडलेले आहेत गुलामगिरी या पुस्तकातून. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत आता शोषित वर्गाचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवाद आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनाकडे दुर्लक्ष केले गेले आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले आहे. त्यापैकी हू वेअर शूद्राज, द अनटचेबल हे 2 ग्रंथ फार महत्त्वाचं लक्षामध्ये येतात. हू वेअर शूद्राज म्हणजे शूद्रपूर्वी कोण होते, आणि द अनटचेबल्स म्हणजे अस्पृश्य समाज, असे 2 हे ग्रंथ महत्त्वाचा एक इतिहास आपल्याला सांगतं की शूद्रपूर्वी कोण होते, कोण लोकांना शूद्र बनवलं आणि शूद्र लोकांची जीवन जगण्याची पद्धती काय आहे आणि त्यांची मानसिक आणि शारीरिक आणि आर्थिक गुलामी कशी होते, याच्यावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर शूद्राजमध्ये प्रकाश पाडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे पण सांगितलं आहे की राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक का नाकारण्यात आला, तर तो याच कारणामुळे नाकारण्यात आला की त्या संदर्भामध्ये त्यांना सुद्धा शूद्रत्वाच्या त्या कॅटेगरीमध्ये ठेवलेलं होतं. आता याच्यानंतर स्त्रीवादी इतिहास. भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीला पुरुषप्रधान संस्कृतीने तो इतिहास लिहिला पाहिजे आणि पुरुषप्रधानच्या संदर्भामध्ये तो इतिहास लिहिला गेला पाहिजे, या संदर्भामध्ये एक धारणा होती. पण तो इतिहास कोडण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं आहे. कारण त्यांनी स्त्रियांना मान सन्मान आणि प्रतिष्ठा शिक्षणाच्या माध्यमातून आणि नोकरीच्या माध्यमातून जी संधी उपलब्ध करून दिली. त्याच्यानंतर ताराबाई शिंदे 19व्या शतकात स्त्री लेखनाविषयी पुरुषप्रधान व्यवस्थेचा आणि जातीव्यवस्थेचा यांना विरोध करणारे लेखन केले आहे. 1882मध्ये प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हे त्यांचे पहिले पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. 1888मध्ये पंडिता रमाबाई यांचे द हायकास्ट हिंदू वुमेन हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण या अभ्यास करताना या संदर्भात आपल्याला झालेलं दिसतं. ताराबाई शिंदे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने स्त्रीवादी आणि ज्या उच्चवर्णीय हिंदू स्त्रिया आहेत आणि ज्या कनिष्ठ वर्णीय स्त्रिया आहेत त्या संदर्भामध्ये चांगल्या पद्धतीने विवेचन केलेलं आहे. विशिष्ट प्रणालीचा विचार आश्रय न करता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गो सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवरकर इत्यादींचा नामोल्लेख करावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय इतिहास लेखनावर भारताला स्वातंत्र्यापूर्वी आणि भारताचा जो इतिहास आहे या ऐतिहासिक परंपरा लिहत असताना या भारताच्या इतिहास लेखनाच्या संदर्भामध्ये जे तत्कालीन पुरावे मिळाले, ज्याच्यामध्ये शिलालेख असतील, काही लिखित दस्तावेज असतील, डायऱ्याज असतील, प्रवास वर्णन असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये प्रामुख्याने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, दामोदर कोसंबी, ताराबाई शिंदे, त्याच्यानंतर
वी.का. राजवाडे, विदा सावरकर, तसेच विलियम जोन्स, फेडरिक मॅकम्युलर, जेम्स मिल, अलेक्झांडर कनिंगहम आणि जॉन मार्शल या लोकांना, तसेच त्यांच्यासोबत असलेले इतिहास लेखन भारतीय परंपरेनुसार लिहिणारे यांचं फार मोठ्या पद्धतीने आपल्याला इतिहास समजवण्यासाठी फार मोठं योगदान आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण इतिहास लेखन भारतीय परंपरा या धड्याचा अभ्यास केला. तर आपल्याला सांगू इच्छितो की हा धडा आपण वाचावा. याच्यानंतर आणि होमवर्कसाठी पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न आणि 6वा प्रश्न हा संपूर्ण होमवर्कसाठी घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काही शंका असतील, काही प्रश्न पडलेले असतील तर ते तुम्ही मला फोन करून किंवा मेसेज टाकून विचारू शकतात. अशा प्रकारे आज आपण इतिहास लेखन भारतीय परंपरा या धड्याचा अभ्यास केला. धन्यवाद.